पालिका स्नायूंच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. वेदांत कॉम्प्लेक्समधील मुलं स्वच्छता अभियान राबवीत साजरी करीत आहेत उन्हाळी सुट्टी. तर मुलुंड सिद्धार्थनगरमधील नाले 2 वर्षापासून सफाईच्या प्रतीक्षेत. पालिकेचा 80% नाले सफाईचा दावा फोल. पूर्व उपनगरात नाले सफाईचा बोज वारा, तर मुलुंडमधील अनेक नाले अद्याप सफाईच्या प्रतीक्षेत. मुंबई महानगरपालिका 80% नाल्याची सफाई पूर्ण झाली असल्याचा दावा सध्या करतेय. मात्र पालिकेचा हा दावा फोल असल्याचे नाल्याच्या सद्यस्थितीवरून दिसून येते. मुलुंड परिसराची पाहणी केली असता पालिकेच्या दाव्यातील फोलपणा दिसून आलाय. तर मुलुंड सिद्धार्थनगरमध्ये मागील 2 वर्षापासून नाले सफाई झालेली नाही. त्यामुळे परिसरात डेंग्यू, मलेरिया सारख्या रोगांची लागण होते. एकीकडे पालिका नाले सफाईसाठी करोडो रुपयांचा निधी खर्च करते, तर सिद्धार्थनगरमध्ये केवळ निवडणुकीत मते न दिल्यानेच सत्ताधारी नगरसेवक या परिसरातील नाले सफाईकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप 40 वर्षापासून सिद्धार्थनगरमध्ये राहणाऱ्या लीलाबाई वैराट आणि सुधाकर नरसय्या यांनी एसनांशी बोलताना केला आहे. काय नाले साफसफाई करायला कोणी येत नाही, जात नाही, काय नाही. मच्छर होतं, सगळी घाण होती, कोण लक्ष देत नाही, बघत नाही. नगरसेविका निवडून आली ती सुद्धा कधी येत नाही, जात नाही, काही नाही. एकदम सगळी घाण, जिकडं तिकडं लहान मुलांना रोगराई सगळी उत्पन्न होती. इकडं मच्छर चावतं, मलेरिया होतो. कोण बघायला येत नाही, कोण लक्ष द्यायला येत नाही. आता पावसाचं आहे आणि पण सगळं पाणी बिणी आता वरती येणार, सगळी घाण वरती येणार, आजार पण येणार. आमचं तर घर नाल्याच्या बाजूलाच आहे, किती मोठे मोठे मच्छर चावतात. कोण लक्ष देत नाही, कोण बघत नाही. वो सब हम लोग को नहीं मालूम, मगर नगर सेवक हुआ है तो वो आके देखना चाहिए अपना एरिया में क्या हुआ है क्या नहीं करके, है ना. वो कुछ आती नहीं, देखती भी नहीं. जैसा चुनाव हुआ जब भी से वो बोलती है इधर का वोट नहीं गिरा, उसको क्या सब लोग नाम लिखा के वोट दिए है क्या, मैं दिया और तू दिया नहीं है करके. तो आपने फिर वो के भी क्या फायदा. हम लोग 3-4 बार गए थे ये नलकट्टुआ म्यूनसिपलिटी का, जब भी हम लोग पूरा चाले के गए थे, 10-15 बार गए थे. वो बोली इधर का वोट नहीं मिला हमको, हम नहीं करेंगे कुछ. ये सीढ़ी टूटा हुआ है, हम लोग 2 बार बनाया पैसा खर्चा करके, फिर बार थोड़े हम लोग पैसा खर्चा करेगा उसको. तो आपने जो अर्जी दी थी वो लिखित में दी थी? लिख के भी दिया था उसको. तो उसके बाद उन्होंने क्या कहा? मुँह से भी बोला. वो वही बोलती है ना अपने को. वो क्या बोलती है, आएगा आएगा नहीं जाओ. आएगा बोलती है, फिर आती नहीं है. बिल्कुल नहीं आती. हाँ अभी 5 साल होने को आया है, वो दूसरा चुनाव आएगा, फिर वापस वो कभी आई ही नहीं इधर. ये देखो नाला दूसरा नाला तो वोट देगा ही नहीं. मैं तो दूसरा नगर सेवक पूरा किया था उसने. क्यों झूठ बोलने का, उसने पूरा आके पूरा लादी बीदी सब करता पहले था ना, मगर अभी का जो है ना वो तो कुछ भी नहीं किया है. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद जाधव सह कौस्तुभ दरवे, SS9 न्यूज, मुंबई. वेदांत कॉम्प्लेक्समधील मुलं स्वच्छता अभियान राबवीत साजरी करीत आहेत आपली उन्हाळी सुट्टी. उन्हाळी सुट्टी म्हटलं की लहान मुलं मैदानी खेळांसह ट्रेकिंगसह विविध कोर्सेस यांसारख्या विविध गोष्टींना अधिक वाव देतात. त्याचबरोबर आई-वडिलांसह बाहेरगावी फिरायला जाण्यासही मुलं उत्सुक असतात. मात्र वेदांत कॉम्प्लेक्समधील मुलं उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग एका अनोख्या पद्धतीने करीत आहेत. वेदांत कॉम्प्लेक्समधील बी विंगमधील सर्व मुलांनी एकत्र येऊन एकमेचे औचित्य साधत स्वच्छता अभियानास प्रारंभ केला आहे. उन्हाळी सुट्टीमधील आपली आवडते छंद सांभाळत कॉम्प्लेक्समधील रस्ता, परिसर ही मुले आनंदाने आणि अतिशय उत्साहाने स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छ करीत आहेत. पालकही मुलांना या उपक्रमाकरिता प्रोत्साहित करतायत. तर कॅस्पर ऑगस्टिन यांच्या मार्गदर्शनाखाली मुलं या उपक्रमात सहभागी झाले असून त्यांनी आपल्या काही प्रतिक्रिया एसनांशी बोलताना व्यक्त केल्या आहेत. ये साल का मेरा वेकेशन काफ़ी डिफरेंट है. लाइक हर साल मैं बाहर घूमने जाती थी, मस्ती करती थी. इस साल मेरा ध्यान कहीं और मोटिवेट हुआ है. मैं कुछ अच्छा करना चाह रही हूँ. हम लोग जो है मतलब पूरा सोसाइटी को क्लीन कर रहे हैं. एंड जिस दिन हमारा फर्स्ट डे था, फर्स्ट में, तो उस दिन बहुत सारे बच्चे हमें जॉइन किए, बहुत सारे बड़े हमें जॉइन किए. तो बहुत अच्छा लगा हमें कि मतलब हमारा मेहनत रंग लाई. अभी तो फ़िलहाल फर्स्ट में से ऐसा थोड़ा बहुत कर रहे हैं. आगे हमारा प्लान है कि मतलब ट्री प्लांटेशन करेंगे और क्लीनिंग करेंगे वेदांत वगैरह. हमारा वेदांत इतने सालों से पूरा गंदा रहता था और इस टाइम हमारा चांस था कि हम लोग उसे क्लीन करें. और हम लोगों ने क्लीन किया. अभी पूरी तरह से क्लीन नहीं हुआ है, हम नेक्स्ट टाइम उसे क्लीन करना चाहते हैं. और जितनी बार भी हम लोग क्लीन करें वो क्लीन हो जाए, वही हमारी. अगर क्लीनलीनेस रहेगा तो हमारा जो पोल्यूशन है वो भी कम होगा और
जो भी लोग गार्बेज फेंकते हैं वो लोग ना फेंके तो अच्छा है। अभी हम लोग ने ये May 1 को यहाँ पे वर्ल्ड एनवायरनमेंट डे के दिन पूरा सब साफ़ किया और अभी हम लोग ने पेपर बैग्स बनाए हैं बहुत सारे पेपर्स की वजह से। और अभी हम लोग ये संदेशा देना चाह रहे हैं कि हमें प्लास्टिक्स नहीं यूज़ करना चाहिए और पेपर बैग्स के वजह से हम लोग को ज़्यादा यूज़ करना चाहिए, जिससे पेपर बायोडिग्रेडेबल रहता है, इसलिए हमें उसको यूज़ करना चाहिए। मिलने को मज़ा आता है, वैसे ही हम लोग साफ़ भी करते हैं। कासबर अंकल ने हमें मदद की है ये काम करने के लिए और ये सब मेरे फ्रेंड्स हैं जो हमें मदद कर रहे हैं। पालकही मुलांच्या उपक्रमाचे कौतुक करीत असून लहानांकडून मोठ्याने परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश घ्यावा असे त्यांनी म्हटले. हमारी वेदांत सोसाइटी है, बाहर आप रोड्स देखेंगे काफ़ी गंदे पड़े हुए थे, ये सब थे। मिस्टर कैसबर जी ने 1 मई को लेबर डे था, इसलिए सोचा कि बच्चों को ही ये सब क्लीन करवाया जाए, बच्चों से लेके, ताकि बड़े लोग देखें जो ऐसी रोड पे कचरा फेंक देते हैं, ऐसे कुछ भी वेस्ट मटेरियल है, बॉटल्स हैं, सब ऐसे ही फेंक देते हैं। तो उनको दिखाना चाहिए, बताना चाहिए कि अपनी सोसाइटी को एटलीस्ट क्लीन रखना चाहिए। आप उस सोसाइटी में रहते हैं, आपके बच्चे उस सोसाइटी में खेलते हैं, कम से कम उसको तो साफ़ रखना चाहिए। वो सब इस सोसाइटी में नहीं हो रहा है। तो 1 मई को आप देखिए कि कितना क्लीन किया है बच्चों ने, 2 घंटा 3 घंटा धूप में रह के गार्बेज इतने भर के ट्रक्स भर के भेजा है। उसके बाद भी सोसाइटी वाले नहीं देख रहे हैं कि कैसे बच्चे कर रहे हैं, जो काम हमें करना चाहिए वो सब बच्चे कर रहे हैं। कैसबर जी ने अभी ये भी किया है कि सब प्लांट करेंगे, ग्रीन कर देंगे वेदांत को, नीट हो जाएगी, क्लीन हो जाएगी हमारी सोसाइटी। इसके लिए बहुत अच्छा बच्चों के लिए हम हमेशा रेडी हैं। जब भी कैसबर अंकल बुलाते हैं हम लोग बच्चों को भेजते हैं। अच्छा, ऐसे बच्चे घर को भी साफ़ रखेंगे, अपने स्कूल को भी साफ़ रखेंगे, अच्छी चीज़ें सीखेंगे, सोसाइटी क्लीन रखेंगे। आजकल 1 मई को जो बच्चों ने किया है उससे पता चला है कि बच्चे रैपर भी यहाँ नहीं फेंकते हैं, कहते हैं हम डस्टबिन में डालेंगे। तो छोटी छोटी चीज़ों से बच्चे सीखते हैं कि औरों को भी बताएंगे कि आप ऐसा सोसाइटी अपनी गंदी मत करो। यही कि हमें भी सोसाइटी को साफ़ रखना चाहिए, बच्चे रख रहे हैं तो हमें भी ध्यान देना चाहिए बच्चों के साथ साथ कि है ना, बड़े भी है ना सोसाइटी को गंदा नहीं करें। वेस्ट मटेरियल होता है, जो भी डस्टबिन में कचरा डालें, ऐसे फेंके नहीं, तो इससे काफ़ी सोसाइटी क्लीन होगी. यापुढेही मुलं पेपर बॅग तयार करून प्लास्टिक बॅग दूर करा असा संदेश एका उपक्रमातून देणार असल्याची माहिती कॅसबर ऑगस्टिन यांनी दिली आहे. बेसिकली वेदांत के जो बच्चे हैं, हम लोग ने इसके पहले एक आर्ट फेस्टिवल किया था जहाँ पे ये बच्चे बहुत ही टैलेंटेड बच्चे हैं और हम ये सोच रहे थे कि अगर बच्चों को लेके हमारे सिटी को ग्रीन करें और जहाँ पे हम लोग रहते हैं उसको हम लोग क्लीन रखें तो एक अच्छा मुहिम होगा. इनको भी क्या है, इनका जो समर कैंप है, समर है जो वो एक अच्छा प्रोग्राम में वो लोग ये कर सकते हैं अपना, दे कैन गिव अ गुड दिस थिंग. हमने ये बच्चों के द्वारा उन्होंने हर एक घर घर में जाके इनविटेशन दिए थे और कि आप लोग सभी बड़े लोग आइए, हमारे साथ ज्वाइन हो जाइए. हमारे यहाँ पे 30 कॉम्प्लेक्सेस है और काफ़ी लोग आए थे, काफ़ी बच्चे आए थे. मोस्टली बच्चे लोग ने ये पूरा रोड को उन्होंने साफ़ किया जो बहुत साल से ऐसे ही गंदे इसमें था, सिचुएशन पे था. और करीबन 60 बैग्स ऑफ वेस्ट जो थे, लाइक जो पत्ते थे, बॉटल्स थे, वो लोग ने पूरा उसको साफ़ कर दिया है. और ऐसा है कि प्लान्स इसको ये बच्चे अभी आगे लेके जाने वाले हैं. जो अभी क्लीन किया है अभी उसको ग्रीन करने वाले हैं. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगडेकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली प्रशा विश्रांतीची.
S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मुलुंड कॉलनी युथ सर्कल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची संयुक्त जयंती उत्सव रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी. रिपब्लिकन पक्षाच्या वॉर्ड क्रमांक 98चे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्यातर्फे मुलुंड कॉलनी युथ सर्कल येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संयुक्त जयंती उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तर रामदास आठवले यांनी आपल्या मिश्किल शैलीमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन केले. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे फक्त नायक नव्हते, ते महानायक होते. बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं सगळं आयुष्य जे होतं ते दलितांच्या मुक्तीसाठीच नव्हे तर देशाचं ऐक्य आबादी ठेवण्यासाठी त्यांनी खर्च केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेलं संविधान एवढं शक्तिशाली आहे. कुठल्याही जातीचा माणूस असो, कुठल्याही धर्माचा माणूस असो, कुठल्याही भाषेचा माणूस असो, हे सगळेच लोक भारताच्या संविधानाची वाहवा करतात. इंग्लंडमध्ये गेलात, अमेरिकेमध्ये गेलात, फ्रान्समध्ये गेलात, जर्मनीमध्ये गेलात, पाकिस्तानमध्ये गेलात, बांगलादेशमध्ये गेलात, तरी भारताच्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनची अत्यंत पॉझिटिव्ह चर्चा होत असते. आणि त्यामुळं या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती जशी आपण साजरी करतो त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या वार्डाच्या वतीनं प्रत्येक वर्षी साजरी होते. आणि त्यामुळं शिवाजी महाराजांच्या बद्दल आम्हाला आदर यासाठीच आहे की हर हर महादेवचा नारा देऊन त्याने आपल्या दुश्मनाला चारी मुंड्या चित केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी तर वैचारिक लेवलवरची लढाई लढली. आपल्या पेनच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक लोकांना आधारच केलेला आहे. परंतु शिवाजी महाराजांचा त्यावेळेचा काळच असा होता की हातामध्ये तलवार घेतल्याशिवाय लढाई करता येत नव्हती. आणि शिवाजी महाराजांनी आपल्या तलवारीनं गनिमी काव्यानं छत्रपती शिवाजी महाराज लढले नसते तर कदाचित आज या देशाचं चित्र काय असतं काय सांगता येत नाही. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांच्या बद्दल आम्हाला आदर आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सगळे हिंदू होते, मुसलमान होते, दलित होते, मराठा होते, माळी होते, धनगर होते, सगळ्या जातीचे आणि धर्माचे मावळे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होते. जो शूर आहे तो शिवाजी महाराजांचा मावळा होता आणि जो कावळा होता तो त्यांच्याजवळ अजिबात नव्हता. त्यामुळं सांगायचं होते जेवढाच आहे की खरे मावळे शिवाजी महाराजांच्या सोबत लढले आणि म्हणूनच त्यांचे दुश्मन खाली पडले. त्यामुळं शिवाजी महाराजांचा जो कार्यकाल होता तो अत्यंत आगळा वेगळा असा कार्यकाल होता. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात तर बाबासाहेबांचा हा समाज, या समाजाला लिहिण्याची परवानगी नव्हती, या समाजाला शाळेत जाण्याची परवानगी नव्हती. आमच्या भगिनींना तर आमच्या सगळ्याच भगिनींना बाहेर म्हणजे चप्पल घालून चालण्याची परवानगी नव्हती, दागिने घालण्याची परवानगी नव्हती. आमच्या महिलांनी तर दागिने सोन्याचे वापरू नयेत का तर आमच्या महिला दिसायला तर चांगल्या असायच्या आणि सुंदरी असायच्या. बाबासाहेब आंबेडकरांनी तर सांगितलं की आपण स्वच्छ राहिलं पाहिजे. आमच्या भगिनींनी साडी अशी नेसली पाहिजे. आमच्या भगिनींनी, आमच्या माणसांनी खिशात पैसा जरी नसला तरी एकदम जोरदार असलं पाहिजे. आणि आमच्या लोकांची परिस्थिती अशीच आहे की खिशात पैसे आले, सकाळी आले की दुसऱ्या दिवशी त्याला विचारलं किती पैसे आहेत तर तो म्हणतो सुद्धा पैसा नाही. जयंती उत्सवात सर्वच पक्षाच्या मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. जयंती उत्सवाच्या निमित्ताने लावणी नृत्यही येथे सादर करण्यात आले. ने स्वागत किया है. देखिए लड़की जो लावनी कर रही है उनका स्वागत किया, सब हमारे महिला लोगों ने उनका स्वागत किया है. मैं
प्रसिद्ध आंबेडकरी गायक अनिरुद्ध वनकर यांच्या भीमगीतांचा कार्यक्रमही यावेळी पार पडला। या कार्यक्रमास हजारो भीमसैनिकांनी उपस्थिती लावत कार्यक्रमाचा आस्वाद घेतला। कार्यक्रमाचे आयोजक प्रभाकर कांबळे यांनी या उपक्रमाची माहिती एस9शी बोलताना दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 2 महिने चालते। या जयंती निमित्त या विभागामध्ये घरोघरी कार्यक्रम घेतले जातात आणि आपण रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदासजी आठवले यांच्या उपस्थितीत प्रत्येक वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, शिवाजी महाराज जयंती आपण साजरी करतो। या उद्देश एवढाच आहे की या विभागातील जे तळागाळातील लोक आहेत, या तळागाळातील लोकांना बाबासाहेब शिवाजी महाराज कळावे आणि त्यांच्यात ते रुजावे। कळलेले तर सगळ्याला आहेत, पण ते रुजले नाहीत, ते रुजावे या निमित्त जयंतीचे कार्यक्रम आपण भव्यदिव्य प्रमाणात आपण घेतो। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद जाधवसह कौस्तुभ दरवेळ, एस9 न्यूज, मुंबई। एस9च्या बातमीपत्रात वेळ झाली विश्रांतीची। एस9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। कोपरीसाठीच ब्रिज खालील मलनिःसरण वाहिनीचे काम नागरिकांना ठरते त्रासदायक। कोपरी मंगल हायस्कूल जवळील सॅटिस ब्रिजखालील रस्त्यावर गेल्या कित्येक दिवसांपासून मलनिःसरण वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे। या वाहिनीच्या कामाकरिता सदर रस्त्याचे खोदकाम करण्यात आले असून त्यामुळे एकाच रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सध्या सुरू असल्याने बऱ्याच वेळा येथे वाहतूक कोंडी निर्माण होते। तसेच या ठिकाणी रेल्वे स्थानक, कॉलेज, शाळा जवळच असल्याने सतत या रस्त्यावर वर्दळ असते। वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांना चालताना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। फुटपाथवर अनेक लोखंडी वस्तू, गाड्यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना चालताना त्याचा वापर होत नाहीये। रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे कॉलेज युवकांना कॉलेजमध्ये पोहोचण्यास विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले। आम्ही येतो जातो तेव्हा एकतर जागा नसते चालायला, वरतून चालायला गेले तिथे घाण असते आणि नंतर दोन्ही ठिकाणी हॉर्नचे ट्रॅफिक भेटतं, मग लेट होतं आणि नंतर हॉर्न वगैरे वाजवत असतात सगळे, जायला अडचण असल्यामुळे लेट होतो कॉलेजला। तर मलनिःसरण वाहिनीचे काम हे नागरिकांना त्रासदायक ठरत असून त्यांनी आपली व्यथा एस9शी बोलताना व्यक्त केली आहे। सॅटिस ब्रिजखाली सध्या अवैधरित्या वाहनांची पार्किंगही सुरू झाल्याचे सद्यस्थितीवरून दिसून येत असून आरटी विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांनी सांगितले। इकडे ठाणे महानगरपालिकेने इकडे अनधिकृत पे अँड पार्क आहे इथे, म्हणजे इथे सगळे टांगे तुम्ही बघाल, इथे सगळे तुम्ही याल तर इथे तुम्हाला चालायला जागा नाही आहे आणि हे जे अनधिकृत जे काय आहे समजा स्क्रॅप TMCला जागा नाही आहे म्हणा किंवा TMC इथे पे अँड पार्क घेते आणि लोकांना चालायला इथे त्यांनी काही जागा ठेवलेली नाही आहे आणि तसं म्हणाल तर हे 12 महिने इथे रस्त्याचं खोदकाम चालूच असतं। हा रस्ता पण एक डांबरीकरण आहे ना, हे वर चढ आहे, म्हणजे गाडी चालवताना पण गाडी चालवणारा पण आहे ना गाडी सांभाळून वर खाली करत असतो
परत जर का तुम्ही एक बघाल तर रस्त्याची लेवल नाहीच आहे. एक रस्ता हा जो आहे डांबरीकरण एका साईडला खाली आहे, एका साईडला वरती आहे, आणि एक साईड तर म्हणाल तर अख्खा ती खोदलेलीच असते. आणि तुम्ही संध्याकाळच्या वेळेला याल तर इकडे पूर्ण जे वसाहत आहे इकडे ते एक 15 ते 20 इथे रस्ते आपल्या याला लग्नाला जे लागतात ना टांगे, ते सगळे इथे त्यांचा भाड्याने दिलेले आहे म्युन्सिपाल्टीनी, का त्यांना त्यांच्याकडनं भाडं वसूल करतात. आणि याच्यावरती ना RTO काय कारवाई करत, ना ठाणे महानगरपालिका काय कारवाई करत, ना इकडची लोक तर त्रस्त आहेत. त्यांनी किती वेळा तक्रारी करून देखील, कारण का इकडनं तुम्ही बघाल तर 2 मिनटावरती स्टेशन आहे, तर स्टेशनपासून तुम्हाला बघाल तर बस स्टॉप आहे किंवा इथे टर्न मारण्याकरता पण ते जागा आहे ना. इथे बस स्टॉपला बस जी टर्न मारते, समजा या इथे पुढे एक अष्टविनायक चौक आहे, तर त्यांना इथे टर्न मारायला पण बस पण इकडे येऊ शकत नाही आहे. राहिलं तर समजा बाईकवाले ते पण इकडे नेहमी स्लिप होऊन जातात, कारण का इकडे तुम्ही बघाल तर रेती कंटिन्यू इथे पडलेली आहे. हे जे खोदकाम जे काय चालू आहे हे त्यांचं नेहमीचंच ड्रेनेजचं जे काम आहे 12ही महिने चालू आहे. स्थानिक नगरसेवक समस्यांकडे कानाडोळा करीत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. कधीही बघा जाताना तर अडचणच असते इथे. शाळेच्या मुली सुटतात तरी अडचण असते, गाडी चालवायला जागा नसतं, मुली मी गाडी चालवायला जागा नाही. माझ्याकडे नेहमी गाडी असते, माझ्याकडे आता मी 2 व्हीलरने आलेलो आहे, पण 4 व्हीलर आणायला जागाच नाही मिळत. संध्याकाळी एकदम पॅक होऊन जातं. आणि जे जास्तीत जास्त मला बोलत त्या कॉलेजचे मुलं येतात त्याच्यामुळे जास्त त्रास होतो. आणि अतिक्रम भयंकरच चाललेलं आहे. म्हणजे सामान येतं पण तुम्ही उचला. स्थानिक नगरसेवक म्हणजे इथे समजा स्थानिक नगरसेवक त्यांचं घर तर कसं 5 ते 10 मिनटावरती आहे, त्यांना दिसत नाही आहे का ते जाणून बुजून बघत नाही आहे. त्यांनी जर तक्रारी केल्या असतील तर त्यांच्या तक्रारीला पण इकडे 5 पैशाची किंमत नाही आहे. जर का त्यांच्या तक्रारीला किंमत असती तर आज हे इकडे दिसलं नसतं. आणि इथे वचक म्हणजे ना कुठल्याच नगरसेवकाचा वचक नाही आहे इकडे, आणि ह्यांचं वचक कधी येणार आहे ते त्यांनाच माहिती. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मावडेसह सारिका साळुंखे, SN न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. वेदांत कॉम्प्लेक्समधील मुलं स्वच्छता अभियान राबवीत साजरी करीत आहेत उन्हाळी सुट्टी, तर मुलुंड सिद्धार्थनगरमधील नाले 2 वर्षापासून सफाईच्या प्रतीक्षेत. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.